सारोळेथडी येथील तरुण शेतकरी गणेश जगन्नाथ सानप यांच्या सारोळेथडी धरणगाव वीर रस्त्याच्या कडेला असलेल्या गट नंबर 247 मधील 50 गुंठे क्षेत्रावर टोमॅटो पिकाची 6 जुलै दरम्यान टोमॅटो पिकाची लागवड केली होती। त्यांनी पत्नीचे दागदागिने गहाण ठेवून शेतीची मशागत व रोपे आणून लागवड केली होती। तरीही भांडवलाची अपूर्तता भेडसावत असताना मित्रपरिवार व नातलगांकडून पुन्हा उसनवार पैसे घेऊन मंडपसाठी तार, बांबू, सुतळी, औषधे, खते, मजुरांच्या मजुरीसाठी पैशांची जुळवाजुळव करून कुटुंबातील लहान मोठ्या सदस्यांना घेऊन मोठ्या कष्टाने टोमॅटो पीक बहारात आणले असताना एक्सपोर्ट क्वालिटीचा प्लॉट बनवून अगदीच 3-4 तोडणी झालेल्या एका तोडणीत साधारणतः 125 ते 150 कॅरेट माल काढलेला असताना घरापासून शेत काही अंतरावर असल्याने रात्रीचा शेताकडे जाण्याचा प्रसंग येत नसल्या कारणाने काही अज्ञात व्यक्तींनी अंधाराचा फायदा घेऊन दृष्ट हेतूने गणेश जगन्नाथ सानप यांच्या विहिरीजवळ असलेल्या 200 लिटरचा ड्रम असलेल्या ठिकाणी तणनाशक सदृश्य औषध कालवून फवारणी केल्याने टोमॅटो झाडं सुकल्याचे त्यांच्या लक्षात येताच क्षणी कृषी क्षेत्रातील डॉक्टरांना बोलावून विचारले असता काही प्राथमिक चाचण्या केल्या। निरीक्षणाअंती तणनाशक सदृश्य औषधाची फवारणी केल्याने फळगड होऊन पाने सुकत असल्याने तरुण शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने डोक्यावर कर्ज असल्याने व आतापर्यंत केलेला खर्चही न फिटल्याने तरुण व कुटुंबीय शेतकरी हतबल झाला आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्यांविषयी ऐकलं होतं। शेतकरी का आत्महत्या करतात असा प्रश्न मला नेहमी पडायचा, पण आज तिसरी वेळ आहे माझे डोळ्यासमोर उभे असलेले पीक उद्ध्वस्त होताना मुलाबाळांसारखे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून प्रसंगी घरातील लागणाऱ्या अत्यावश्यक गरजा कमी करून पीक कमावून डोळ्यात देखत नष्ट होताना पाहत असताना कुटुंबासोबत आत्महत्या करावी का काय अशाच प्रकारचं नैराश्य येत असल्याचं गणेश सानप यांनी ढसाढसा रडत न्याय देण्याची मागणी केली आहे। पोलीस प्रशासनाने व महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा व मला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बाधित शेतकरी व त्याच्या कुटुंबियांनी केली आहे। आज आपण सारोळेथडी येथील गट नंबर 247 मध्ये गणेश जगन्नाथ सानप यांच्या क्षेत्रामध्ये आपण आलोय आणि त्यांचं या तंबाट्याच्या क्षेत्रामध्ये अज्ञात व्यक्तीनं एक राऊंडअप किंवा तणनाशक सदृश औषधाची फवारणी केली, म्हणजे ते टिपाडामध्येच त्यांनी टाकून दिलं आणि त्यांना माहित नव्हतं त्यांनी ती फवारणी केल्यामुळं त्यांचं बरंचसं असं नुकसान झालंय। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। भाऊ, तुम्ही या तंबाट्याची लागवड कधी केली होती? सर, आम्ही या लागवड जवळपास 7 जुलैची, म्हणजे 7 जुलै किंवा 8 जुलै असं पकडा। तर असं म्हणजे अक्षरशः लागवड करताना मी ज्या नर्सरीमध्ये रोप आणायला चाललो होतो ना, माझ्या मिसेसचे दागिने म्हणजे बायकोचे दागिने गहाण ठेवून आणि मी रोप आणलं आणि ती लागवड केली। खूप मेहनत घेतली मी आणि माझे 2-3 कुडे झाले। पकडा असा का 4था कुडा असेल तर कोणीतरी टिपामध्ये काहीतरी टाकून, आता मी ते बघितलं नाही, परंतु माझा प्लॉट पूर्णपणे डॅमेज करून टाकला। आज पण झाडावर असं फळ आहे, पण ते माझ्या काही कामाचं नाही। माझे छोटे छोटे मुलं आहे, माझी बायको इटर साहेब, याच्यानंतर म्हणजे माझ्याकडे शब्द नाही राहिलेले। क्षेत्र किती आता साधारणतः? 1.5 एकर आहे साहेब। 1.5 एकर? हो। आणि या 1.5 एकर क्षेत्रामध्ये आता तुमच्या प्रत्येक खोड्याला किती जाळ्या निघताय साधारण? माझा आहे ना 4थ्या खोड्यामध्ये जवळपास 125 कॅरेट निघायला सुरुवात झाली होती। 125 कॅरेट? हो। बरं, आणि पूर्ण क्षेत्रामध्ये? पूर्ण क्षेत्रामध्ये माझ्या जवळपास कमीत कमी 2700-2800 किंवा 3000 जाळ्या अशा मॅक्झिमम निघतातच। हे बघा साहेब, मी टोमॅटो दाखवतोय, हे पूर्णपणे टोमॅटो न पिकता गळून गेलेले काही। आता या टोमॅटोला मार्केटमध्ये कुठलं व्हॅल्युएशन नाही, काही कोणी विचारणार नाही। टमाट्याला काय भाव आहे आता मार्केटमध्ये? माझे जवळपास 4 खोड्यामध्ये मला 400च्या वर भाव भेटलेला आहे। कालपासनं तर मार्केट एकदम म्हणजे असं 550-600 रुपये झालेलं। मी एक्सपोर्टला माल देतो साहेब, पण माझ्या प्लॉटची दुरवस्था अशी झालेली तेव्हा मी आता माझ्याकडे पर्याय नाही राहिलेला। मी माझे छोटे छोटे लेकरं बघा, आता समोर या क्षेत्रामधून किती रुपयाचं नुकसान झाल्याचं तुमचं माझं पकडा। आता मी मॅक्झिमम 3000 जाळ्या काढतो, म्हणजे कॅरेट 20 kgचं, तर त्याच्यामध्ये माझं आता जवळपास 2500 जाळ्यांचं नुकसान झालेलं आहे। या हिशोबाने तुम्ही करून घ्या, किंवा माझं म्हणजे असं पकडा 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे। बरं, तुमची काय अपेक्षा आहे?
मी एवढंच सांगतोय शासनाला की साहेब आम्हाला न्याय द्या. छोट्या छोट्या मुलांना, हे माझे छोटे छोटे मुलं आहे, जिल्हा परिषद शाळेत शिकतात, गरीब आहे आम्ही, परंतु आम्हाला न्याय द्या एवढीच विनंती आहे शिंदे सरकारला. बस यापुढे काय बोलू नका. आम्हाला काय आता काय गरीबाला आम्हाला न्याय दिला पाहिजे बस. सर या माणसाने आमच्या समोर आम्ही बघतोय तेव्हापासून एवढं कष्ट करतोय, सगळं एवढं उभं केलेलं आहे. ही गोष्ट त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. लवकरच प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन आणि गणेश सानप यांनी खूप कष्टाने, खूप मेहनतीनं, त्यांच्या पत्नीनं, त्यांच्या मुलांसाठी काही ज्या गरजेच्या लागणाऱ्या वस्तू आहे त्या कमी करून आणि त्यांच्या पिकाला त्यांच्या लहान मुलाप्रमाणे त्यांनी जपलंय, तर नक्कीच प्रशासन याच्यावर म्हणजे ॲक्शन घेऊन आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देईल हीच आपण स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी मुकुंद आव्हाड, सारोळे थडी.